महत्त्वाचे मुद्दे आहेत। यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे पंचनामा करण्यात त्रुटी आढळल्या, आधी एटीएसने नंतर एनआयने तपास केला, त्याशिवाय साध्वी प्रज्ञा यामध्ये कटामध्ये सहभागी ठोस पुरावे हे आढळलेले नाहीत। त्याशिवाय कर्नल पुरोहित यांच्या संदर्भात सुद्धा कुठलेही पुरावे आढळले नाहीत। आधी सुरुवातीला मकोका कायद्याअंतर्गत काही कलम लावली होती, त्यानंतर ती काढून टाकण्यात आली आणि नंतर यूएपीए कायद्याअंतर्गत पुढे हा तपास सुरू राहिला। मात्र इथे यूएपीए कायदा सुद्धा लागू होत नाही। संशयाचा फायदा घेत यांना ताब्यात घेतलं होतं, यांची अटक करण्यात आली होती असं कोर्टाने सांगितलं आणि त्यामुळे सबळ पुरावे नाहीत हे सांगत हे निरीक्षण नोंदवत कोर्टाने 7ही आरोपींना निर्दोष म्हणून सुटका केलेली आहे। कारण आपण पूर्ण बघितलं साधारणपणे 17 वर्षापासून हे प्रकरण सुरू होतं, साक्ष नोंदवल्या गेल्या, पुरावे दिले गेले, त्यानंतर 2दा आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि त्यानंतर आज 17 वर्षांनंतर जेव्हा हा निकाल हाती येतोय त्यामध्ये कुठेही ठोस पुरावे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर असतील, कर्नल पुरोहित असतील किंवा मग समीर कुलकर्णी असतील यांच्या संदर्भात कोणतेही ठोस पुरावे नाही आहेत। एक तर स्कूटरचा विषय होता, स्कूटरमध्ये स्फोट झाला हे सांगण्यात आलं होतं आणि ते स्कूटरच्या मालकाशी कुठेतरी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरचा संपर्कात होते असं कळत होतं। मात्र तसे ठोस पुरावे ना एटीएसने दिले ना एनआयएने दिले, शिवाय हा जो संपूर्ण पंचनामा होता त्यामध्ये त्रुटी आढळल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे 7ही आरोपी 17 वर्षांनंतर निर्दोष सुटलेले आहेत। एनआय विशेष कोर्टानं आता हा निकाल दिलेला आहे। प्रज्ञा, वेदांत, तुला विनंती, सोबत राहा, थेट मालेगावमध्ये जाऊयात। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे।